सो थॉट ऑफ द डे असा आहे की तुम्हाला काही आयुष्यात चालू करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे देर इज नो विनिंग, देर इज नो फेलिंग, देर इज ओनली लिव्हिंग. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. याचा अर्थ असा की मला असं वाटतं आपण काय 50 वर्ष जगतो आहे, 60 वर्ष, 100 वर्ष, आय डोंट नो किती वर्ष जगू, परंतु पुढचे मला असं वाटतं 300-400 वर्षानंतर तुमची काही प्रूफ राहील हेही मला काय वाटत नाही. सो ना सक्सेस परमनंट आहे ना फेल्युअर परमनंट आहे. पहिली गोष्ट लाईफच परमनंट नाही आहे. सो वाय टू वरी अबाउट वॉट पीपल थिंक किंवा काय लोक विचार करतील की अरे यार हा काय करतो किंवा काय. आणि फेल झालो इट्स ओके. तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे ते तुम्ही करताय का, किंवा वॉट मॅटर्स इज युअर थिंकिंग. तुमचे विचार, तुम्हाला असं वाटतं हे करावं तर करून टाका. कारण की जीवन इज क्षणखनामे. आपलं आयुष्य हे मोमेंटरी आहे. तुम्ही हारलात काय, तुम्ही जिंकलात काय, तुम्ही जगलात का, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मुमेंट टू मुमेंट जगा, छान जगा. आणि जे तुम्हाला वाटतं, जे करावंसं वाटतं आयुष्यामध्ये, जे करायचं त्या सगळ्या गोष्टी नक्की करा. कारण की पुन्हा सक्सेस राहणार आहे ना फेल्युअर राहणार. सो लेट लिव्ह ना, काय फरक पडतो. बिकॉज जीवन इज क्षणखनामे. सो हे नेहमी लक्षात ठेवा की देर इज नो एनिथिंग अबाउट विनिंग, देर इज नो एनी फेलिंग ऑर लुझिंग, ओनली लिव्हिंग द मोमेंट, ओनली लिव्हिंग. So live it.